विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मी प्राध्यापक एस एन चौधरी सर, इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धरणगाव, जिल्हा जळगाव। आज आपण संरक्षण शास्त्र इयत्ता 11वी या विषयाचा अभ्यास करणार आहोत। तत्पूर्वी आपण या विषयाची एक 5 मिनिटात ओळख करून घेऊया। काही विद्यार्थ्यांना हा विषय नवीन वाटत असेल तर विद्यार्थ्यांना हा विषय काही नवीन नाही आहे। आपल्या शिक्षण मंडळाने अभ्यासक्रमामध्ये हा 9वी पासून हा विषय घेतलेला आहे। काही विद्यार्थ्यांना 9वी 10वी मध्ये विषय याचा परिचय झालेला आहे। संरक्षण शास्त्र म्हणजे काय याचा अभ्यास आपल्याला आज करायचा आहे। संरक्षण शास्त्राचा अभ्यास करताना आपल्याला इयत्ता 11वीच्या पुस्तकामध्ये राष्ट्रीय सुरक्षा या संकल्पनेला केंद्रभूत मानून तयार केला गेलेला आहे। संरक्षण विषयाचा परिचय आपण करणारच आहोत। संरक्षण शास्त्र हा फार महत्त्वाचा आहे। या संरक्षण शास्त्रामध्ये आपल्याला राष्ट्रीय सुरक्षेविषयी जागरूकता कशी निर्माण होईल, भू राजनीती कशी आहे, संरक्षण शास्त्राचा अर्थशास्त्र कसा आहे, संरक्षण शास्त्रामध्ये लष्करी इतिहास घेतलेला आहे, विज्ञान घेतलेलं आहे, तंत्रज्ञान घेतलेलं आहे, म्हणजे अशा अनेक कार्यांचा समावेश या पुस्तकामध्ये आपल्याला 11वी मध्ये शिकायचा आहे। विद्यार्थ्यांनो, आपल्याला आजच्या जागतिक व्यवस्थेत राष्ट्रीय सुरक्षा हा विषय फार महत्त्वाचा आहे। राष्ट्रीय सुरक्षा समजून घेण्यासाठी बदलत्या अंतर्गत आणि जागतिक घडामोडी याचा अभ्यास आपण करतो। वर्तमानपत्र, दूरदर्शन या माध्यमातून आपल्याला बरंच काही माहिती होतं, परंतु आपल्याला हा विषय असा आहे की दररोज याच्यामध्ये घडामोडी घडत आहेत, म्हणजे फार महत्त्वाचा विषय आहे। जे विद्यार्थी MPSC UPSC करतात त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक माणसासाठी संरक्षण शास्त्र हा महत्त्वाचा आहे। यामध्ये आपल्याला राजनयाचे कार्य कसे असतं, आपली स्वतःची सुरक्षा कशी करायची, आपल्या राज्याची सुरक्षा कशी करायची, आपल्या देशाची सुरक्षा कशी करायची, असे अनेक भाग आपल्याला या संरक्षण शास्त्र विषयामध्ये शिकायचे आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता इयत्ता 11वी संरक्षण शास्त्र यामध्ये आपल्याला किती पाठ आहेत याची अनुक्रमणिका आपण बघूया। त्यामध्ये आपल्याला दिसेल आपल्याला फक्त 6 प्रकरण या पाठामध्ये दिलेले आहे। आपल्या पूर्ण पुस्तकामध्ये वर्षभरासाठी आपल्याला अभ्यास करण्यासाठी आपल्या राज्य मंडळातील शिक्षण मंडळाने आपल्याला दिलेले आहेत। बघा, प्रकरण पहिलं आपल्याला संरक्षण शास्त्रातील महत्त्वाच्या संकल्पना अभ्यासायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला भू राजनीती प्रकरण दुसरं आहे। तिसरं प्रकरण आहे लष्करी इतिहास। त्यानंतर चौथं प्रकरण आहे संरक्षण अर्थशास्त्र। 5वं प्रकरण आहे विज्ञान, तंत्रज्ञान आणि भारताची सुरक्षा। आणि शेवटचं 6वं प्रकरण आहे भारताची उच्चस्तरीय संरक्षण संघटना कशा पद्धतीने कार्य करत आहे। तर संरक्षण शास्त्रामध्ये महत्त्वाच्या संकल्पना हा जो आपला पहिला पाठ आहे, तर विद्यार्थी मित्रांनो आपण त्याला सुरुवात करूया। हळूहळू आपल्याला हा विषय आवडीचा वाटायला लागेल आणि या विषयामध्ये अभ्यास करण्याची गोडी आपली या ठिकाणी वाढत जाईल। भूगोलामध्ये आपण जगाचा नकाशा याचा अभ्यास करतो, तर जगाचा नकाशा म्हणजे भूगोल या विषयाचा सुद्धा यामध्ये समावेश करण्यात येतो, कारण की प्रत्येक विषय हा एकमेकांशी निगडीत आहे। ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे। प्रश्न आपल्याला आपला प्रकरण पहिलं जे आपल्याला दिलेलं आहे, संरक्षण शास्त्रातील महत्त्वाच्या संकल्पना, हा जो पाठ आपल्याला बघायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, याला आपण आता सुरुवात करूया। पाकिस्तान, चीन किंवा अमेरिका, रशिया, भारताचे या देशांशी कशा प्रकारचे संबंध असतात याविषयी आपल्याला नेहमीच माहिती मिळत असते। आधी मी बोललो, वर्तमानपत्र असेल, दूरदर्शनच्या माध्यमातून असेल, आपल्याला यांची माहिती मिळतच असते। यामध्ये आपण उदाहरण घेतलं तर भारत आणि पाकिस्तान, भारत आणि चीन,
भारत आणि इराण, भारत आणि दुबई, भारत आणि रशिया यांच्याशी आपले संबंध कसे आहेत, यांच्यात संघर्ष आहे का, मैत्रीचे संबंध आहेत का, शत्रुत्वाचे संबंध आहेत, हे आपल्याला या माध्यमातून कळत असतं. संघर्ष चालत भारत आणि चीन सीमेवर संघर्षाबद्दल आपण यावर्षी ऐकलं असेल. प्रत्येक वर्षी आपण ऐकतोय. काश्मीरमध्ये पोलीस दहशतवादी यांच्यातील चकमकी दररोज आपण वर्तमानपत्रात, दूरदर्शनवरती बघत असतो. प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील सोहळा, भारतीय सैन्य दलाकडून शस्त्रास्त्रांचे होणारे प्रदर्शन आपण पाहत असतो. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला आपण जर या ठिकाणी लाल किल्ल्यावरती झेंडावंदन बघितलं तर भरपूर आपल्याला संरक्षण त्या बाबतीत त्या ठिकाणी त्याचा काही भाग या ठिकाणी दिसून येतो. आपण जेव्हा राष्ट्रीय सुरक्षा आणि भारत हे एक राष्ट्र आहे असं मत ज्या वेळेला आपण म्हणत असतो तेव्हा आपल्याला त्या संकल्पनांचा अर्थ स्पष्टपणे माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय, तसंच आपल्याला त्या संकल्पनांचे अर्थ स्पष्टपणे माहीत असणे गरजेचं आहे. भारत, पाकिस्तान, चीन याविषयी बोलताना आपण देश किंवा राष्ट्र, राज्य असं म्हणतो. या सर्व संज्ञा जवळजवळ समानार्थी वाटल्या तरी या तांत्रिकदृष्ट्या वेगवेगळ्या आहेत, त्या भिन्न आहेत. या देशांना राज्य म्हणणे योग्य आहे कारण ही संज्ञा स्वतंत्र सार्वभौम देशांसाठी वापरली जाते. जगामध्ये अनेक राज्य आहेत विद्यार्थ्यांनो. आपण त्याला आपण राज्यव्यवस्था किंवा आंतरराष्ट्रीय राज्यव्यवस्था असं म्हणतो. राज्यव्यवस्था म्हणताना आपल्याला काय अभिप्रेत असतो, काय म्हणायचं असतं आपल्याला? परस्परांशी देवघेव करणारी स्वतंत्र सार्वभौम राज्य इथे आपल्याला विचारात आपण घेणार आहोत. काही राज्यांमध्ये संघर्ष आहे, काही राज्यांमध्ये मित्रत्वाचे संबंध आहेत, सहकार्याचे संबंध असतात. राज्यव्यवस्था समजून घेण्यासाठी आपल्याला राष्ट्र, राज्य, राष्ट्रवाद, तसंच स्वयंनिर्णय, सार्वभौमत्व, राष्ट्रीय सत्ता, राष्ट्रवाद, राष्ट्रीय हित आणि राष्ट्रीय सुरक्षा या संकल्पनांचं आकलन होणं हे फार महत्त्वाचं आहे. आता आपल्याला विद्यार्थी मित्रांनो पहिला मुद्दा बघायचा आहे राष्ट्र. राष्ट्र हा शब्द अनेक अर्थांनी वापरला जातो. ही संज्ञा कशी समजून घ्यायची आपण? काही लोकांना त्यांच्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय साधर्म्यांमुळे जेव्हा स्वतःची एक स्वतंत्र अस्मिता निर्माण करावीशी वाटते तेव्हा त्यातून राष्ट्र निर्मिती केली जाते, राष्ट्र निर्मिती होते. म्हणजेच काय, आपल्याला राष्ट्र काय म्हणायचं आहे? काही लोकांनी त्याच्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय साधर्म्यामुळे जेव्हा स्वतःची एक स्वतंत्र अस्मिता निर्माण करावीशी वाटते तेव्हा त्यातून राष्ट्र निर्मिती होते. हे आता आपण बघितलं. त्यांच्यामधील संस्कृती कशी आहे, वांशिकता कसा आहे, वंश, धर्म, भाषा, इतिहास अशा अनेक घटकांमुळे त्यांच्यामध्ये समान मानसिक बंध निर्माण होतात. त्यांच्यामध्ये ऐक्याची भावना निर्माण होते. परंतु ते एका विशिष्ट भौगोलिक प्रदेशात वास्तव्याला असतीलच असं नाही, ते वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशात सुद्धा असू शकतात. यानंतर आपल्याला राष्ट्राचे घटक आपल्याला विचारलं जाईल, परीक्षेमध्ये विचारलं जाईल, राष्ट्राचे घटक सांगा. तर राष्ट्राचे घटक आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. 3 राष्ट्राचे घटक आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. पहिला आहे लोकसांख्यिकीय आणि सांस्कृतिक सादृश्य. तर यामध्ये लोकसांख्यिकीय आणि सांस्कृतिक सादृश्यता म्हणजे काय? एकाच प्रदेशामध्ये किंवा एकाच प्रदेशामधील लोकांमध्ये भाषा, वंश आणि धर्म ही समान गुणवैशिष्ट्ये असतात. त्यांचे सांस्कृतिक, ऐतिहासिक अनुभव एकसारखे असतात. धर्म समान गुणवैशिष्ट्ये आहेत, सांस्कृतिक, ऐतिहासिक अनुभव त्यांचे एकसारखे असतात, तेव्हा ते सांस्कृतिक सादृश्यता म्हणजे साम्य त्यांच्यामध्ये आहे. दुसरा आहे समुदायाची भावना. लोकसांख्यिकीय घटक
आणि संस्कृतीमधील साधर्म्यातून आपण एक समुदाय आहोत अशी भावना निर्माण होणे क्रमप्राप्त असते. म्हणजे आपण एकच आहोत आणि त्या समुदायातील लोकांच्या धारणेतून ती टिकून असते, ते म्हणजे समुदायाची भावना. तिसरा आहे राजकीय वेगळेपण दाखवण्याची आकांक्षा. राजकीय वेगळेपणा दाखवण्याची आकांक्षा. आता बघा, लोकसांख्यिकी आणि सामाजिक सांस्कृतिक समानता आणि ऐतिहासिक अनुभवांच्या आधारे एकत्र जोडलेल्या समुदायाला राजकीय अस्मितेची आवश्यकता भासायला लागते. मग त्यामध्ये प्रदेशाचा भूगोल या अस्मितेचा स्रोत असतो. विशिष्ट प्रदेशात राहणाऱ्या लोकांमध्ये सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक किंवा भाषिक असमानता असल्याने त्यांना आपले राष्ट्र असावे असे वाटते. अशा प्रकारे एखाद्या समुदायाची त्यांच्यातील साधर्म्यामुळे स्वयं नियमन अथवा स्वयंनिर्णयाची उत्कंठा वाढीला लागते आणि त्यातून राष्ट्र म्हणून संघटित होण्याची भावना रुजू लागते. याचा परिणाम म्हणून राजकीय पातळीवर स्वयं अभिशासनाची मागणी जोर पकडू लागते. विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा आपला पुढचा मुद्दा आहे राष्ट्रवाद. आता राष्ट्रवाद काय? राष्ट्रीयत्व हा राष्ट्रवादाचा महत्त्वाचा एक स्रोत आहे. राष्ट्रीयत्व म्हणजे काय? लोकांच्या या जगातील आपल्याला भूमिकेविषयी ज्या काही धारणा असतात त्याला राष्ट्रीयत्व असे म्हणतात. व्याख्या लक्षात घ्या. लोकांच्या या जगातील आपल्या भूमिकेविषयी ज्या काही धारणा असतात त्याला राष्ट्रीयत्व असं आपण म्हणतो. समान सांस्कृतिक वारसा लाभलेल्या लोकांमध्ये आपले भवितव्य निश्चित करण्यासाठी विशिष्ट प्रदेशावर आपले सार्वभौमत्व स्थापन करण्याची महत्वाकांक्षा असते. आपल्याला आपले राजकीय भवितव्य निश्चित करण्याचा अधिकार आहे असे त्यांना वाटते. त्यांना स्वतःचे सार्वभौम शासन हवे असते आणि यालाच राष्ट्रीय स्वयंनिर्णय असं म्हटलं जातं. लोकांच्या या जगातील आपल्या भूमिकेविषयी ज्या काही धारणा असतात त्याला राष्ट्रीयत्व असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात आलं? सार्वभौम स्थापन करण्याची महत्वाकांक्षा ज्यांच्या प्रदेशावर सत्ता करायची असते, आपल्याला आपले राजकीय भवितव्य निश्चित करायचा अधिकार आहे असं ज्यांना वाटतं त्यांना स्वतःचे सार्वभौम शासन हवं असतं असे याला आपण राष्ट्रीय स्वयंनिर्णय असे म्हणत असतो. यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे सार्वभौमत्व म्हणजे काय. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये सार्वभौम आपण आधी पण शिकलेलो आहे. सार्वभौम राज्यशास्त्रामध्ये आपण 9वी पासून बघतोय. सार्वभौम लोकशाहीवादी प्रजासत्ताक तसेच असा उल्लेख केलेला असं सार्वभौमत्व म्हणजे देशाची स्वतंत्र अधिकारिता, यातून देश इतर कोणत्याही देशावर अवलंबून नाही यावर भर दिला जातो. सार्वभौम राष्ट्र हे निर्णय घेण्यासाठी, कायदे निर्मिती करण्यासाठी आणि त्यानुसार शासन चालवण्याला स्वतंत्र असतं. सार्वभौम राष्ट्र काय असतं की ते आपल्या स्वतः राष्ट्राचे निर्णय घेतात, कायदे निर्मिती करतात, त्यानुसार शासन चालवण्याला त्यांना स्वतंत्रता असते. देशातील लोकांना एक सार्वभौम देश म्हणून आपली ओळख निर्माण करायची असते, म्हणजेच त्यांना स्वयं निर्णय अधिकार हवा असतो. देशाचा स्वातंत्र्य संग्राम हे त्याचे एक रूप आहे, एक उदाहरण त्याचं असतं. राष्ट्रवाद ही राजकीय अस्मितेची जाणीव आहे आणि राष्ट्रीयत्व आणि राष्ट्रभक्ती या दोन पैलूंशी तिचा अधिक जवळचा संबंध असतो. ते देशप्रती असणारे प्रेम आहे. लोकांचा आपल्या जन्मभूमीशी एक भावनिक बंध आहे. यातून देशवासियांना एक अस्मिता मिळते आणि आत्मसन्मान जागृत त्या ठिकाणी होतो आणि देशसेवेची प्रेरणा त्यांच्यामध्ये जिवंत होते. उदाहरण बघायचं असलं तर आपल्याला क्रिकेटच्या सामन्यामध्ये
आपल्या देशाच्या संघासाठी आपण ताबडतोब लागलीच आपला जयघोष करतो. आपल्या अंगामध्ये आपल्या देशाविषयी संचार निर्माण होतो. म्हणजेच काय तर राष्ट्रगीत सुरू झाले की आपण उभे राहतो. युद्ध काळात सैनिकांना आपण पाठिंबा देतो. म्हणजेच आपल्यामध्ये राष्ट्रवादाची अभिव्यक्ती आहे. राष्ट्राविषयी आपलं प्रेम आहे. लोकांच्या देशाबद्दलच्या भावना ज्या पद्धतीने व्यक्त होतात त्याला राष्ट्रवाद असं म्हणतो. राष्ट्रवाद ही एक विचारसरणी असून ती लोकांच्या मध्ये देशप्रती राजकीय निष्ठा जागृत करत असते. इतिहासात जर आपण बघितलं तर पूर्वी ही निष्ठा राज्य कर्त्याप्रती असे. सैन्य आपल्या राजा किंवा राणीसाठी लढाया करायचा, त्यांच्यासाठी लढायचा. फ्रेंच राज्यक्रांतीतून जनतेचे सार्वभौमत्व ही संकल्पना जन्माला आली. इतिहासामध्ये आपण फ्रेंच राज्यक्रांती शिकलेलो आहे. आज युद्ध राजासाठी नाही तर देशासाठी होतात, परंतु आधीचे युद्ध हे राजासाठी खेळले जायचे. जसे की भारतीय सैन्य हे भारतासाठी लढते, राष्ट्रपती किंवा पंतप्रधानांसाठी ते लढलं जात नाही, तर ते आपल्या देशासाठी लढलं जातं. तुम्हाला माहिती आहे का? बघा या ठिकाणी दिलेलं आहे. युनायटेड किंगडम 4 भौगोलिक आणि ऐतिहासिक भागांचे मिळून बनलेला आहे. इंग्लंड, स्कॉटलँड, वेल्स आणि नॉर्दर्न आयर्लंड 4 भागांचं मिळून किंगडम, युनायटेड किंगडम, UK आपण त्याला म्हणतो, हा भाग या ठिकाणी बनलेला आहे. भौगोलिक दृष्ट्या इंग्लंड, स्कॉटलँड, वेल्स हे ग्रेट ब्रिटन या बेटाचे भाग आहेत. नॉर्दर्न आयर्लंड आणि द रिपब्लिक ऑफ आयर्लंड ही दुसऱ्या एका बेटाचा भाग आहे. नॉर्दर्न आयर्लंड हा युनायटेड किंगडमचा भाग, तर द रिपब्लिक ऑफ आयर्लंड हा स्वतंत्र देश. संपूर्ण युनायटेड किंगडमचा उल्लेख काही वेळा ब्रिटन असा सुद्धा केला जातो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला राज्य काय आहे, कशाला आपण राज्य म्हणतो हे बघायचं आहे. राजकीय स्वयंनिर्णयाच्या तीव्र इच्छेतून राष्ट्र राज्य निर्मितीच्या दिशेने वाटचाल. तर राष्ट्र बघितलं आपण, आता राज्य बघतोय. राष्ट्र राज्य निर्मितीच्या दिशेने वाटचाल करतं. एखाद्या राष्ट्राला राज्य अशी मान्यता कशी मिळते? तर राज्य म्हणून मान्यता मिळण्यासाठी एखाद्या राष्ट्राकडे सार्वभौमत्व, स्वयंशासन, भौगोलिक प्रदेश आणि लोकसंख्या हे 4 घटक गरजेचे आहेत. हे 4 घटक फार गरजेचे आहेत. बघा आता त्यातला पहिला आहे सार्वभौमत्व. हा राज्याचे गुणवैशिष्ट्य ठरवणारा एक निर्धारक या ठिकाणी घटक या ठिकाणी आहे. काही वेळा ही संज्ञा स्वातंत्र्य या संज्ञेला पर्याय म्हणून वापरली जाते, परंतु दोन्ही संज्ञा वेगळ्या आहेत, भिन्न आहेत. सार्वभौमत्व हा राजकीय तसेच कायदेशीर किंवा विधिविहित संज्ञा आहे, तर स्वातंत्र्य ही राजकीय आहे. याचाच अर्थ असा की देश हा कायदेशीररित्या सार्वभौम असून त्याची स्वतंत्र राज्य घटना एक आहे. उदाहरणार्थ भारत 1947 मध्ये राजकीय दृष्ट्या स्वतंत्र झाला. पुढे 1950 मध्ये संविधान भारताने अंमलात आणले आणि तो सार्वभौम झाला, म्हणजे प्रजेला स्वातंत्र्य मिळालं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, 1947 15 ऑगस्ट 1947ला आपला देश स्वतंत्र झाला आणि 1950 मध्ये तो प्रजासत्ताक दिवस आपण 26 जानेवारी मनवतो, म्हणजे आपण त्या ठिकाणी सार्वभौम झालो. प्रत्येक सार्वभौम देशाचे एक शासन असणे गरजेचे आहे. शासन हे सार्वभौम आणि स्वतंत्र असले पाहिजे. उदाहरण द्यायचे तर भारत ही एक ब्रिटिश वसाहत होती. ब्रिटिशांचं राज्य होतं भारतावरती. तेव्हा भारतात शासन होते, परंतु ते सार्वभौम स्वतंत्र शासन नव्हते, ते इंग्रजांचं होतं. परिणामी स्वातंत्र्यपूर्व काळात भारत हे राज्य नव्हतं. प्रत्येक ठिकाणी प्रदेश म्हणजे राज्याच्या भौगोलिक सीमा अंतर्गत प्रदेश, प्रत्येक राज्याचा ठराविक भौगोलिक प्रदेश असा असतो. आता प्रदेश म्हणजे काय? प्रदेशाचे 3 पैलू या ठिकाणी दिलेले आहेत. राष्ट्रीय सीमेअंतर्गत सामावणारी भूमी म्हणजे राष्ट्राच्या सीमेच्या आतली.
दुसरं दिलं आहे समुद्र किनाऱ्यालगत असणारा 12 सागरी मैलापर्यंतचा म्हणजेच 22.2 किलोमीटर किंवा 13.8 मैल जलव्याप्त प्रदेश. आणि तिसरा आहे राज्याच्या क्षेत्रावरील अवकाशाच्या उंचीबाबत कोणताही आंतरराष्ट्रीय कायदा आजपर्यंत झालेला नाही. चौथं दिलं आहे राज्यासाठी लोकसंख्या हा अंतिम आणि अत्यंत महत्त्वाचा आवश्यक घटक आहे. देशाच्या लोकसंख्येमध्ये अनेक धार्मिक, वांशिक, भाषिक गट असतात. त्यामुळे एका राज्यामध्ये अनेक राष्ट्र असू शकतात. आपण भारत संदर्भात विविधतेतील एकता, भारत हा विविधतेचं देश आहे, राष्ट्र आहे, याबद्दल आपण बोलतो. देशामध्ये विविध धर्म आहेत, वंश आहेत, जाती आहेत, वांशिकता, भाषा वेगवेगळ्या आहेत. अशा घटकांनी विविधता भारतामध्ये निर्माण झालेली आहे. या ठिकाणी आपल्याला छान पद्धतीचे चित्र या ठिकाणी दिलेले आहेत. आपल्या भारत देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये वेगळ्या भाषा, बोलीभाषा बोलल्या जातात. तसंच त्या ठिकाणी वेगवेगळे वंश आहेत. या ठिकाणी आपण बघितलं की वांशिकता, भाषा, त्यांचा पेहराव हा वेगवेगळा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्या चित्रामध्ये साडी घातल्या कोकणी स्त्रिया दिसत आहेत. तसंच राजस्थानचा आपल्याला काही भाग दाखवलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने भारतामध्ये कशा प्रकारची विविधता आहे आणि तरीसुद्धा आपण एकजुटीने आहेत. पूर्ण देशामध्ये सर्व राज्य एकजुटीने आहे. एकच देश. भारतामध्ये विविधता आणि एकता या ठिकाणी आहे. हे आपल्याला या चित्रावरून स्पष्ट होतं. तुम्हाला माहिती आहे का, पॅलेस्टाईन एक नमुना अभ्यासाला दिलेला आहे. पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन PLO या संघटनेला पॅलेस्टाईन लोकांचे वैध प्रतिनिधी म्हणून मान्यता मिळालेली आहे. PLOने गाझा पट्टी आणि वेस्ट बँक हा प्रदेश पॅलेस्टाईनचे भाग आहेत असे जाहीर केले आहे. तरी देखील या देशाला सार्वभौमत्व किंवा स्वतःचा भौगोलिक प्रदेश अजूनही नाही, कारण हा प्रदेश इस्रायलच्या अधिकार क्षेत्राखाली असल्यामुळे हे राज्य नाही. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढचा भाग या ठिकाणी पाहणार आहोत. राष्ट्रहित. राष्ट्रहित म्हणजे काय? देशाच्या मूलभूत मूल्यांचं संरक्षण म्हणजे राष्ट्रहित होय. देशाचे जे मूलभूत मूल्य आहेत त्यांचं संरक्षण करणं म्हणजेच राष्ट्राचं हित. ही मूल्य कोणती मग? ही मूल्य म्हणजे देशाची ध्येय आणि महत्वाकांक्षा होय. ही मूल्य राजकीय, आर्थिक, लष्करी अथवा सामाजिक, सांस्कृतिक स्वरूपाची असतात. देशवासियांना त्यांच्या देशाच्या मूल्यांचे संवर्धन करायचे असतं, ती जतन करायची असतात आणि त्यासाठी राष्ट्रवादातून त्यांना प्रेरणा मिळते. अशा मूलभूत मूल्यांची जपवणूक करणे हा राष्ट्रहिताचा आत्मा आहे. भारताची राज्यघटना पाहिली तर तिचा सरनामा भारताच्या मूलभूत मूल्यांची ओळख करून आपल्याला देतो. या मूलभूत मूल्यांमध्ये न्याय, समता आणि बंधुभाव याचा समावेश केला गेलेला आहे. न्याय, समता आणि बंधुभाव याचा समावेश केला आहे. देश नागरिकांना सामाजिक, राजकीय, आर्थिक स्थैर्य देतो. राज्यावर नागरिकांच्या कल्याणाची जबाबदारी दिलेली आहे. या मूल्यांना कशापासून धोका आहे? राज्य आपल्या या मूल्यांची जपवणूक कशी करतं? राष्ट्रीय हिताचे प्रमुख घटक कोणते? आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. राष्ट्रीय हिताचे प्रमुख घटक कोणते आहेत? राज्य नागरिकांचे बाह्य आक्रमण आणि अंतर्गत अस्थिर्यांपासून रक्षण करत असते. राष्ट्रीय हा राष्ट्रीय हिताचा महत्त्वाचा घटक. राज्य सुरक्षित असल्याखेरीज ते नागरिकांना शांततामय आणि समृद्ध जीवनाची हमी देण्यास असमर्थ नसते. परकीय आक्रमण किंवा अंतर्गत अस्थैर्य जर निर्माण झाले तर राज्याच्या मूल्यांना धोका निर्माण होतो, म्हणजे मूल्य. भारताची पाकिस्तान आणि चीन बरोबर यापूर्वी युद्ध झाले. या युद्धांनी भारताच्या राष्ट्रीय हिताचा बाहेरून धोका निर्माण केला, राष्ट्रीय हिताला. याशिवाय संसदेवर हल्ला झाला म्हणजे आपल्या मूल्य धोक्यात आले. 2001 मध्ये संसदेवर हल्ला झाला. 2008 मध्ये मुंबईमध्ये हल्ला करण्यात आला. यासारखे दहशतवादी हल्ले देशहिताला घातक असतात. नागरिक जेव्हा त्यांच्या मागण्यांसाठी हिंसक मार्ग अवलंबितो
त्या मार्गाने जातो तेव्हा अंतर्गत अस्थिरता निर्माण होते. मग आपण म्हणतो की आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये अस्थिरता निर्माण झालेली आहे. जाहीर निदर्शने करतो, दंगली उफडतात, दहशतवादी कारवाया केल्या जातात, विध्वंसक घटना होतात, त्या देशाच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक स्थैर्याला धोका निर्माण करतात आणि देशामध्ये अस्थिरता निर्माण होते. राज्याने नागरिकांच्या व्यक्तिगत आणि राष्ट्रीय स्वातंत्र्याचे रक्षण केले पाहिजे. संघर्ष आणि युद्धामुळे स्वातंत्र्य संपुष्टात येण्याचा धोका असतो. म्हणून राज्य अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील असायला पाहिजे. तिसरा दिलेला आहे आपल्याला, राज्य शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी आंतरराष्ट्रीय सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करतात. केवळ शांतता आणि स्थैर्य राखल्यानेच देश आपला विकास करू शकतात. प्रादेशिक आंतरराष्ट्रीय संघटना हे त्यांचे माध्यम आहे. या संघटनांना देशांच्या परस्पर संवादासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येतं. चौथा दिला आहे आपल्याला, राज्य न्याय या मूल्याचं रक्षण करणे. न्याय या मूल्याचं रक्षण हे विशेषतः मानवी हक्काच्या संदर्भात केलं जातं. आंतरराष्ट्रीय कायदे हे त्यांचे साधन आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालय ही याकरता महत्त्वाची एक संस्था आहे. राज्य नागरिकांचे सामाजिक आणि आर्थिक कल्याण साधण्यासाठी प्रयत्न करतात. नागरिकांचे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, त्यांचे स्वास्थ्य याची व्यवस्था हे कल्याणाचे महत्त्वाचे घटक आहेत. हे राज्य नागरिकांचे व्यवस्थितपणे पूर्ण करीत असते. राष्ट्रीय सुरक्षा हा राष्ट्रीय हिताचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे केवळ परकीय आक्रमणापासून संरक्षण नाही, तर देशाचे राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक स्थैर्य ठेवणे त्याच्यातला एक भाग आहे. राष्ट्रीय सुरक्षित म्हणजे आपलं राष्ट्र सुरक्षित असेल तरच त्या देशातील, त्या राष्ट्रातील नागरिक ही सुरक्षित असतील. शांततामय समृद्ध जीवनाची हमी त्या ठिकाणी, समृद्ध म्हणजे चांगल्या जीवनाची हमी त्या ठिकाणी ते देऊ शकतात. तर राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय? वॉल्टर लिपमन म्हणतात, एखाद्या राष्ट्राला युद्ध टाळण्यासाठी जेव्हा आपल्या वैध राष्ट्रीय हिताचा त्याग करावा लागत नाही आणि तसा धोका निर्माण झाल्यास युद्ध करण्याची एखाद्या देशाची तयारी असते, तेव्हा तो देश सुरक्षित असतो. म्हणजेच काय, आपल्या देशाशी जर कोणी युद्ध करत असेल तर आपण त्याला तयारी दर्शविणे, आपण परिपूर्ण असणे, तर तेव्हा तो देश सुरक्षित म्हटला जातो. म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय, तर आपल्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात आलं असेल. यानंतर आपण पुढच्या तासाला राष्ट्रीय सुरक्षा या मुद्द्याला सुरुवात करू. तोपर्यंत मी इथेच थांबतो.